तां संजीवनस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मित्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रीगुरुभ्यो नमः। सभाये नमः। कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये द्विदिवसीय गीता तत्व विवेचन किंवा गीतेवर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातला हा आजचा दुसरा दिवस आहे। काल आपण एकंदरीत गीताशास्त्र आणि गीतोपनिषद याचबरोबर त्यावर झालेलं कार्य या सर्व गोष्टींचा आपण विचार केला। गीतेचा तात्पर्य काय आहे तेही आपण पाहिलं। एकंदरीत संपूर्ण चिंतनातून आपल्याला एक लक्षात आलं की भगवद्गीता हा सर्वसमावेशक ग्रंथ आहे। म्हणजे प्राचीन काळामध्ये एका विशिष्ट काळानंतर नवीन नवीन साधन उदयाला येतो तत्वज्ञानाची, आणि मग एक साधन उदयाला आलं की मागील साधनाचा विसर पडू लागला किंवा त्या साधनाचं खंडन करण्यात येत होतं आणि नवीन साधनाचा अशा प्रकारे जन्म होत होता। मी काल तुम्हाला ते सविस्तर सांगितलं की एक शास्त्र आणि त्या शास्त्राचा एक सिद्धांत उदयाला आल्यानंतर तो प्रपंचामध्ये चांगल्या प्रकारे प्रसृत झाला की नंतर तद्विरोधी शक्ती ही निर्माण व्हायची आणि नवीन एखादं शास्त्र आणि त्या शास्त्राच्या माध्यमातून नवीन एक सिद्धांत निर्माण होत होता। पण भगवद्गीता मात्र अगदी शंकराचार्यांच्याही अगोदरपासून गीता मात्र प्रत्येक शास्त्रकाराने स्वीकारलेली, गीता ग्रंथ हा प्रत्येकाने स्वीकारलेला आणि या एका गीतेच्या थोरवीवरून गीता हा सर्वसमावेशक ग्रंथ आहे असं म्हणतात। सर्वसमावेशक आहे म्हणजे गीतेमध्ये ज्ञानही आहे, कर्मही आहे, योगही आहे, ध्यानही आहे, समाधी आहे, कर्म आहे, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारची साधनं गीतेमध्ये व्यवस्थितरित्या मांडलेली आणि ती मांडत असताना कोणत्या तरी एका साधनाचा किंवा कोणत्या तरी एका मार्गाचाच पुरस्कर्ता भगवान कृष्ण नाही, सर्व मार्ग सांगितलेले आणि मग त्या सर्व मार्गातून जो वाचक आहे, जो अभ्यासक आहे त्याने ठरवावं की त्याला कोणत्या मार्गाने जायचं। हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येकाची बुद्धी ही समान नसते। मुंडे मुंडे मतिर्भिन्ना असं म्हणतात। प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळ्या स्तरावर, कोणाला काय आवडतं, कोणाची कुठे गती आहे, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतं आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये कोणत्या तरी एकाच मार्गासाठी अट्टहास न ठेवता सर्व प्रकारच्या मार्गाचं निरूपण त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी केलेले आणि म्हणूनच याच एका कारणामुळे भगवद्गीता जो ग्रंथ आहे तो अनेक व्याख्या विभूषित आहे। भगवद्गीता या ग्रंथावर शताधिक व्याख्या, केवळ व्याख्याच नाही, भाष्य, टीका, व्याख्यानं अशी उपलब्ध आहेत। शताधिक। संपूर्ण साहित्य क्षेत्रामध्ये भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथावर शताधिक व्याख्यानं, भाष्य, टीका उपलब्ध आहे। ही गीतेची थोरवी आहे। प्रत्येक एका ग्रंथकर्त्याला एक नवनवीन सिद्धांत गीतेच्या माध्यमातून मांडावासा वाटतो आणि त्याला पूरक जे काही प्रमाण आहे
ते गीतेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळक आपल्या गीतेच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की गीता हा व्यापक ग्रंथ आहे आणि त्याची व्यापकता एवढी आहे की जो कोणी गीतेचा अभ्यास करतो त्याला त्याच्यातून एक नवनवीन तत्व कळतं आणि त्याची मांडणी तो त्या गीतेच्या माध्यमातून करू लागतो. तर अशा प्रकारे गीतेवर एकंदरीत जो काही टिळकांच्या नुसार 2500 वर्षांचा कालावधी गेला, काही 5000 वर्षांचा कालावधी म्हणतात, या कालावधीमध्ये गीता ही अनेकांनी अभ्यासली, त्यावर आपले विचार मांडले आणि मग अशा प्रकारचे विचार मांडत असताना पहा, कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस एखाद्या ग्रंथाची निर्मिती करत असतो तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान असतंच, किंबहुना जेवढा ग्रंथ आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो ज्ञानी असतो. एखादा ग्रंथकार ज्यावेळेस एखाद्या ग्रंथाची निर्मिती करतो तर ग्रंथा इतकंच त्याला ज्ञान आहे असं नाहीये, त्याही पेक्षा जास्त ज्ञान असतं, पण त्या ज्ञानाचा एक भाग म्हणजे तो ग्रंथ आहे. कारण शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, यद्यद विस्तरार्थम शास्त्रम यस्मात् पुरुष विशेषात संभवती सत्तोप्यधिकतर विज्ञान लोके. जे जे शास्त्र किंवा जो जो ग्रंथ ज्या ज्या शास्त्रकाराकडून किंवा ग्रंथकाराकडून निर्माण होतो तो तो ग्रंथकार तो तो शास्त्रकार त्या ग्रंथापेक्षा किंवा शास्त्रापेक्षा खूप विद्वान आहे. पण सर्व अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये असणारं तत्व लेखणीच्या माध्यमातून मांडता येत नाही, उतरवता येत नाही. अचिंत्या खलु ये भावाः तांस तर्केन न योजयेत असं म्हणतात. काही भाव अचिंत्य असतात आणि त्यांना आपण लेखणीच्या माध्यमातून मांडू शकत नाही. तर प्रत्येक ग्रंथकारांनी गीता अभ्यासली, त्याच्यावर स्वतःच एक मत तयार केलं आणि ते मांडलं. पण ते मत किंवा ते ज्ञान मांडत असताना बघा, कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस एखाद्या ग्रंथाची रचना करत असतो त्यावेळेस त्या काळची सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, आध्यात्मिक परिस्थिती, सांप्रदायिक परिस्थिती, या सर्व परिस्थितींचा एक विशेष प्रभाव त्या ग्रंथकारावर दिसून येतच असतो. आणि आपली भारतीय साहित्य परंपरा जी आहे ज्याच्यामध्ये आपण आर्षकाव्य म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, मग ते रामायण असो, महाभारत असो किंवा आपली पुराण असो, ही पुराण, रामायण, महाभारत जसं आदिकवींनी लिहिलं किंवा मुख्य लेखकांनी लिहिलं त्याच प्रकारात आज आपल्याकडे उपलब्ध आहे असं नाहीये. त्याचा विकास होत गेलेला काळानुसार. पुराण ही याच एका काळात रचली असं म्हणता येत नाही. काळानुसार त्याच्यामध्ये बदल घडवण्यात आला. बदल म्हणजे काही गोष्टी मांडण्यात आल्या. ते मांडण्यामागचं कारण काय? त्या काळातील समाजाला ती गोष्ट गरजेची आहे. ती मी बोललो तर त्याचं महत्व नाही, पण पुराणांच्या माध्यमातून, व्यासांच्या माध्यमातून ती जर मांडली तर मात्र त्याला एक वजन प्राप्त होतं. असं आहे. आता ज्यावेळेस महाभारत ग्रंथ आपण पाहतो, महाभारत हा मूळ ग्रंथ 8000 श्लोकांचा, केवळ जयनामक जो ग्रंथ होता तो 8000 श्लोकांचाच होता. पण आज मात्र लाखो श्लोकांचा झाले, लाख श्लोकांचा झालेला आहे. मग काय झालंय? 8000 श्लोकांचं 1,00,000 श्लोकांमध्ये रूपांतर झालं. ते कशाच्या पद्धतीने झालं? काळानुसार त्या त्या समाजामध्ये त्या त्या वातावरणाला अनुसरून ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या त्या गोष्टी महाभारताच्या माध्यमातून समाजाला ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी वापरले. आणि अशा प्रकारे म्हणजे मला एवढंच सांगायचं की कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस एखाद्या ग्रंथाची रचना करत असतो त्यावेळेस त्या काळची सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक सर्व प्रकारची परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा प्रभाव हा त्या ग्रंथकारावर पडत असतो. आणि म्हणून अनेक वेळा ग्रंथ वाचत असताना पूर्वापर कदाचित विरोधाभासही आपल्याला जाणवतो, पण तो त्या त्या काळानुसार सांगितलेला महिमा असतो. उपनिषदांमध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी विरोधाभास जाणवतो, तर त्याला कारण तेच असू शकते. आता थोडक्यात, आता गीता हा सर्वसमावेशक ग्रंथ आहे आणि गीतेमध्ये सर्व साधन सांगितले. आणि म्हणून या गीतेवर व्याख्यानं करत असताना अनेकांनी शताधिक व्याख्यानं झाली आणि प्रत्येकाचं वैचित्र्य, प्रत्येकाचं वैलक्षण्य वेगवेगळ्या प्रकारे. अगदी आजच्या काळात सांगायचं म्हटलं तर मी नुकतंच एक 6 महिन्यापूर्वी पुस्तक पाहिलं होतं. बघा आजची परिस्थिती काय आहे. आज आपल्या
संपूर्ण भारतामध्ये नाही तर विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये एक रोग पसरले ज्याला आपण आता स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस, कोरोना तर आहे पण स्ट्रेस, कोरोना आता आला पण स्ट्रेस हे खूप वर्षांपासून चालू. ताण तणाव, प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या मते 50 वर्षांपूर्वी ताण तणाव अशा काही गोष्टी नव्हत्या. ताण तणाव वगैरे असं काही नव्हतं. मी तणावाखाली, आता लहान मुलं सुद्धा तणावाखाली येतात. 8 आणि 10 वर्षाचा मुलगाही तणावाखाली येतोय, त्याला काउन्सिलर लागतो, त्याला ते अध्ययन, त्याला शिकवावं लागतं, त्याला समजावावं लागतं, त्याची काउन्सिलिंग केली जाते. म्हणजे आजच्या काळामध्ये अशा प्रकारचा एक मानसिक रोग अगदी आबाल वृद्ध, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचलेला हा रोग. मग आजची ही परिस्थिती अशी, आपली आरोग्याची परिस्थिती अशी, मग या परिस्थितीला अनुसरून सुद्धा गीतेचं व्याख्यान होऊ शकतं हे मला 6 महिन्यांपूर्वी कळालं. म्हणजे एक, मला त्यांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की गीतेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय की अर्जुन हा पहिला मानसिक रोगी आपल्या साहित्यात, पहिला मानसिक रोगी, त्याचा ताण तणाव हे सर्व काही पहिल्या अध्यायातून. अर्जुन विषाद योग आहे, विषाद योग आहे. तो विषाद म्हणजे काय, त्याची मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं आहे आणि त्याची जाणीव करून देणार म्हणजे तो, कारण स्वतः भगवंतानी सांगितलेलं आहे तिथं की बाबा तू ज्ञानाच्याही गोष्टी बोलतोयस आणि मूर्खपणाही दाखवतोयस. उपहास केलेला आहे कृष्णाने अर्जुनाचा, म्हणजे ज्ञानाच्याही गोष्टी सांगतोय आणि परस्पर विरोधी वक्तव्यही करतोय. म्हणजे अशी विरोधी भूमिका जर एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर तो भ्रमिष्ठ आहे असं समजलं जातं. आणि मग अशा प्रकारे त्या तणावाखाली असणाऱ्या त्या अर्जुनाला भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने काउन्सिलिंग केलं आणि त्यातून तो तयारही झाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, स्वतःचं कर्म करण्यासाठी. मी हा एक मुद्दा किंवा हे उदाहरण मांडण्यामागचं कारण एवढंच आहे की कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस एखाद्या ग्रंथाची मनामध्ये आखणी करत असतो त्यावेळेस त्या काळातील परिस्थिती, त्या परिस्थितीचा प्रभाव हा ग्रंथकारावर पडत असतो आणि तो त्या काळासाठी योग्यही असतो, त्या काळासाठी तो योग्यही असतो. कारण कसं आहे, स्वतः लोकमान्य टिळक याचं महत्व सांगत असताना असं म्हणतात की कोहिनूर हिरा जो भारतातला होता तो ब्रिटिशांनी इथून नेला, पण नेल्यानंतर त्यांनी तो तसाच ठेवला नाही, कारण अनेक वर्षांपासून असल्यामुळे त्याचं तेज जरा कमी झालं. मग त्यांनी तिकडे त्यांच्या देशामध्ये त्या कोहिनूरला, हिऱ्याला पैलू पाडले आणि त्या पैलू पाडण्यामुळे तो हिरा आणखी जास्त झळकू लागला, चमकू लागला. म्हणजे त्याची चमक, त्याची उज्ज्वलता ही अजून वाढली. म्हणजे तो स्वतः चमकणारा होता पण काळानुसार त्याला अजून चमक देण्याची गरज आहे. तसं सत्य याला सुद्धा काळानुसार चमक देण्याची गरज असते. गीता हे सत्य, पण त्या काळात अर्जुनासाठी सांगितलेलं ते सत्य काळानुसार त्याची चमक थोडीशी कमी झाली आणि म्हणून त्याच गीतेला पैलू पाडण्याचे काम करणं गरजेचं आहे असं स्वतः टिळकांना वाटतं. आणि म्हणून टिळकांनी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ती भूमिका मांडलेली आहे. ते म्हणतात श्री गीतार्थ व गंभीर व्याख्यात कविभि पुरा आचार्यै यश्च बहुधा व मे अल्प विषया मती तथापि चापलादस्मी वक्तुम तम पुनरुद्यतः शास्त्रार्थान सम्मुखीकृत प्रत्नान्नव्यै सहोचितै. गीता रहस्य लिहित असताना सुरुवातीला मंगलाचरण करत असताना लोकमान्य टिळक काय म्हणतात, श्री गीतार्थ व गंभीर व्याख्यातम कविभिः पुरा. वस्तुतः गीता आणि गीतेचा अर्थ हा माझ्या अगोदर अनेक आचार्यांनी मांडलेला आहे, अनेक आचार्यांनी अगदी चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. आणि इथं टिळकांचं एक मोठेपणा असा म्हणता येईल की इथून माग जेवढे गीतेवर भाष्य झाले, जेवढे गीतेवर ग्रंथ झाले, त्यांनी स्वतःचा सिद्धांत मांडला गीतेच्या माध्यमातून, पण स्वतःचा सिद्धांत मांडत असताना इतरांचे सिद्धांत खंडित करण्याचं कामही मोठ्या प्रमाणात केलं. ज्यावेळेस रामानुजाचार्य सिद्धांत मांडतात तेव्हा ते विशिष्टाद्वैताचाच सिद्धांत मांडतात, अद्वैताचा आचार्यांचा सिद्धांत खंडन करतात. शंकराचार्यांनी ज्यावेळेस ज्ञानाचा सिद्धांत मांडला
त्यावेळेस त्यांनी ज्ञानकर्म समुच्चयवादाचं संपूर्णतः जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथं खंडन केलं. पण लोकमान्य टिळक मात्र असं म्हणतात की यद्यपि मी कर्मयोगाचा पुरस्कर्ता आहे, गीतेच्या माध्यमातून कर्मयोग मांडू इच्छितो, पण याचा अर्थ असा नाही की इतर आचार्यांनी मांडलेले सगळे शास्त्र किंवा त्यांनी मांडलेला अर्थ हा चुकीचा आहे. तो बरोबरच आहे, पण जेवढ्या प्रमाणात तो घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त प्रमाणात तो स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आजच्या काळानुसार मला असं वाटतं की ज्ञानापेक्षा भक्तीपेक्षा कर्मयोग महत्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलंय की बाबा ते आचार्य आहेत. श्री गीतार्थ क्व गंभीर, गीतेचा अर्थ त्यांनी मांडलेला अत्यंत गंभीर स्वरूपात मांडलेला आहे. आणि मी अल्प विषयामध्ये, आणि मी कसा आहे अल्पविषय आहे, अल्पबुद्धी आहे, स्वतःला अल्पबुद्धी समजतात टिळक. आणि मग अशा प्रकारे आचार्यही यश्च बहुधा, आचार्यांनी खूप चांगल्या प्रकारे अनेक आचार्यांनी गीतेचं टिप्पणी केलेलं आहे, गीतेवर व्याख्यान केलेलं आहे. आणि ते सर्व व्याख्यान मी वाचलेलं आहे. आणि वाचल्यानंतर मला काय वाटतं, तथापि चापलादस्मी वक्तुं तं पुनरुद्यतः शास्त्रार्थान सम्मुखीकृत्य प्रत्नान नव्यैः सहोचितैः, नव्यैः सहोचितैः उचितैः नव्यैः. म्हणजे आजच्या काळामध्ये जे उचित आहे, योग्य आहे, अशा त्या योग्य सिद्धांतांचा स्वीकार करून मागील आचार्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे त्याला धक्का न लावता नवीन आजच्या काळासाठी गरजेचं जे काही आहे तेही मी तिथं योजणार आहे. आणि ते नियोजन, त्याचं योजन करून तो मी तुमच्या समोर उपस्थापित करणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच ही भूमिका स्पष्ट केली आहे की हा ग्रंथ मी लिहित असलो तरी सुद्धा मागील आचार्यांचं खंडन करण्यात मला रस नाही, मला सांप्रदायिकरित्या ग्रंथ लिहायचा नाही. माझा ग्रंथ जो मी लिहितोय तो वेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी लिहितोय. शंकराचार्यांनी ग्रंथ लिहिला तो अद्वैत मताचे पुरस्कर्ते जे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी, रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैताचे पुरस्कर्ते जे त्यांच्यासाठी. पण मी कोणासाठी हा ग्रंथ लिहितोय, मी त्यांनाच समर्पित करतोय असं म्हणतात. समर्पये ग्रंथमिमं श्रीशाय जनतात्मने, जगतात्मने नाही लिहिलं त्यांनी, जनतात्मने, श्रीशाय जनतात्मने अनेन प्रियताम देवो भगवान पुरुष परः. म्हणजे मी हा ग्रंथ समर्पित करतोय. कोणाला समर्पित करताय? जनतात्मने श्रीशाय, जनतेला समर्पित करतोय. बघा, कोणत्या देवतेला समर्पित करतोय असं म्हणत नाही, जनतेला समर्पित करतोय. कारण माझ्यासाठी जनता, श्रीशाय जनतात्मने, जनता म्हणजे मनुष्यामध्येच ते देवाला पाहत आहे. आणि आज या मनुष्यांसाठी या ग्रंथाचं चिंतन करणं गरजेचं आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. आणि त्या एका भूमिकेने उद्युक्त होऊन त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. मग गीता रहस्य हाच का ग्रंथ त्यांनी लिहिला, गीताच का निवडली? त्यालाही अनेक कारण आहेत. म्हणजे ते त्यांच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा पूर्ण इतिहास मांडतात की गीतेबद्दल रुची कशी निर्माण झाली, गीता वाचण्याची आवड कशी झाली, त्याच्यानंतर संशय कसे निर्माण झाले, आणि मग त्याच्यावर त्यांनी उपाय काय केला, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. लोकमान्य टिळक वयाच्या 16व्या वर्षी त्यांचे वडील मरणासन्न स्थितीमध्ये असताना, त्यांचे वडील आजारी होते आणि आजारी असलेल्या वडिलांची एक इच्छा होती की मला भगवद्गीता आणि त्याच्यावरील भाषाविवृत्ती नावाची व्याख्या ऐकायची. भाषाविवृत्ती नावाची प्राकृत व्याख्या आहे, ती ऐकायची. आणि मग ते ऐकवण्याचं काम टिळकांवर सोपवण्यात आलं. आणि मग टिळकांनी बसून वडिलांसाठी, मरणासन्न अवस्थेमध्ये असणाऱ्या वडिलांसाठी तो भाषाविवृत्ती व्याख्येसहित गीतेचं पारायण केलं त्यांच्यासमोर. हा त्यांच्यावर झालेला पहिला संस्कार. आणि मग गीतेचं संस्कार, गीतेचं पारायण, त्याच्यामुळे गीतेबद्दल एक उत्सुकता लागली. आणि त्याच्यानंतर मग जसं जसं त्यांचं आयुष्य किंवा वय वाढू लागलं, शिक्षण घेऊ लागले, तसं तसं त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषांमध्ये गीतेमध्ये जी जी पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकं वाचली. पाश्चात्यांची पुस्तकं वाचली, संस्कृत साहित्यातली पुस्तकं वाचली. आणि मग ज्यावेळेस समग्र गीतेवरील साहित्याचा अभ्यास केला तर वस्तुतः त्यांनी धन्य वाटायला पाहिजे होतं त्यांना.
पण धन्यता वाटली नाही, त्यांना संशयच वाढू लागला. अनेक संशय निर्माण झाले त्यांच्या अंतःकरणात. मग त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, अरे मी भगवद्गीता, गीतेवर कमीत कमी 100 पेक्षा जास्त ग्रंथ वाचले, मग एवढे ग्रंथ वाचूनही मला गीतेबद्दल जो अर्थ साक्षात्कार अपेक्षित आहे तो अर्थ साक्षात्कार होत नाहीये, उलट माझ्या मनामध्ये संशयच वाढत चालला. ही भूमिका त्यांची बळावली. त्यांना कळत नव्हतं की नक्की असं का होत आहे. त्यांचा अत्यंत मूलगामी प्रश्न हा होता की बाबा, प्राचीन आचार्यांनी, सांप्रदायिक आचार्यांनी गीता सांगत असताना, गीतेवर भाष्य लिहित असताना, त्या गीतेच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, ज्ञान, भक्ती, मोक्ष अशा गोष्टी मांडलेल्या आहेत. मोक्षासाठी प्रवृत्त केले. शंकराचार्य म्हणतात की मोक्षासाठी गीता. पण गीतेचं ज्यावेळेस ते उपक्रम उपसंहार पाहतात, त्यांच्या दृष्टीने उपक्रम उपसंहार, तर एक अर्जुन आहे जो युद्धासाठी आलेला आहे आणि युद्ध करण्यास तयार नाही. युद्धासाठी प्रवृत्त झालेला अर्जुन स्वतः युद्धातून माघार घेतोय. म्हणजे जे कर्म करायला आलेला त्याला जन्माने जे कर्म प्राप्त, युद्ध करणं, कारण तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कर्म हे युद्ध करणं आहे. आणि मग अशा प्रकारचं युद्ध करणं हे कर्म स्वभावतः प्राप्त आहे अर्जुनाला, पण तो मात्र ते कर्म करण्यास उत्सुक नाही. आणि मग त्या अर्जुनाला जो कर्तव्य विमूढ झालेला आहे, स्वतःचं कर्तव्य न करण्याची इच्छा दर्शवत आहे, त्या अर्जुनाला उद्देशून भगवंताने गीता सांगितली. आणि त्याचा शेवट काय आहे? स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता माझ्या सर्व काही अज्ञान माझं नष्ट झालेलं आहे आणि आता जसं तू सांगितलंय तसं मी करणार. काय सांगितलेले? तस्माद युद्धस्व भारत, युद्ध कर, वारंवार सांगितलेले. मग वारंवार अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रेरणा कृष्णाने दिलेली. म्हणजे युद्ध कर, युद्ध कर. युद्ध काय आहे? तुझं कर्म आहे. आणि मग युद्धासाठी गीता सांगितली, युद्ध करण्यासाठी प्रवृत्त व्हावा म्हणून गीता सांगितली. पण बाकीचे आचार्य मात्र ते कर्म सोडून देत आहेत, स्वधर्म सोडून देत आहेत आणि मोक्ष असं काहीतरी मार्ग दाखवतात. म्हणून टिळकांचा तिथं संशय आहे. ठीक आहे, मोक्ष, भक्ती ह्या गोष्टी सांगितल्या असतील, पण कसं आहे, मूळ उद्देश काय? रत्नागिरीमध्ये एखाद्याने आंब्याचं झाड लावलं तर त्याचा उद्देश आंबे नाही, सावलीसाठी आंब्याचं झाड लावलंय म्हटलं तर नाही. सावली तर कोणताही वृक्ष देऊ शकतो, पण विशेषत्वाने आंब्याचं झाड लावण्याचं कारण काय आहे की आंबा हे फळ अपेक्षित आहे, ते आपलं मूळ उद्देश आहे, तो आहे. पण त्याच्यासोबत तिथं सावलीही मिळते, तीही ग्रहण करणार आम्ही. तसं गीता टिळकांच्या मतानुसार पाहिलं तर गीतेचा मूळ उद्देश कर्म प्रेरणा करणे, कर्माची प्रेरणा, आणि ती सिद्धही झालेली. जो अर्जुन कर्मापासून विमुख झालेला आहे त्याला गीता सांगितली आणि तो कर्म करण्यास प्रवृत्त झाला. म्हणजे याच्यावरून कळतं की कर्म करण्यास प्रवृत्त. आणि संपूर्ण 18 अध्यायामध्ये कर्म कर, कर्म कर, युद्ध कर, युद्ध कर वारंवार सांगितले. याचा अर्थ संपूर्ण गीतेचा जो भावार्थ आहे, गूढार्थ आहे, मथितार्थ आहे, तो मथितार्थ दुसरा तिसरा काहीही नसून युद्ध करणे, कर्म करण्यास प्रवृत्त करणे असाच आहे. आणि मग अशा प्रकारचा साक्षात अर्थ जर प्राप्त होतोय, मग तो अर्थ सोडून आचार्यांनी ज्ञानमार्गाने जा, मोक्षाला प्राप्त हो, संन्यास घे, या सगळ्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचं कारण त्यांना कळत नव्हतं. आणि मग त्याच्यावर एक योग्य ज्ञान मला मिळावं या उद्देशाने टिळकांनी 10 पेक्षा जास्त वर्ष कोणताही गीतेवरील व्याख्यानात्मक ग्रंथ न वाचता केवळ आणि केवळ 700 श्लोकांचं पारायण, बाकीचे सगळे ग्रंथ डोक्यातून काढून टाकले, सगळे ग्रंथ डोक्यातून काढून टाकले. कोणतंही भाष्य, कोणाचाही प्रभाव माझ्या बुद्धीवर राहिला नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून शंकराचार्य असतील, रामानुज असतील किंवा इतर कोणतेही आचार्य ज्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, ही सर्व भाष्य त्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकली आणि फक्त 700 श्लोकांची मूळ गीता जी आहे त्या गीतेचं पारायण त्यांनी केलं, दुसरं काहीच केलं. आणि मग अशी 10 पेक्षा जास्त वर्ष उलटली. मग कुठेतरी त्यांना कळालं की नाही, गीता ही कर्मच सांगण्यासाठी आहे.
आणि मग त्यानुसार गीतेवर ग्रंथ लिहावा ही एक सद्बुद्धी त्यांना निर्माण झाली. आणि मग 1908 साली ज्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना ब्रह्मदेशामध्ये मंडेला या गावामध्ये तुरुंगवासी म्हणून पाठवलं, त्यावेळेस त्या ठिकाणी बसून त्यांनी गीतेवर संपूर्ण ग्रंथ लिहिला. आता बघा, त्यांचं अनेक वर्षांचं अध्ययन होतं. त्या अध्ययनाचा परिपाक म्हणजे त्या तुरुंगवासामध्ये लिहिलेली गीता आहे. पण तो परिपाक एवढा परिष्कृत होता की सहज ज्यावेळेस ते तुरुंगातून मुक्त झाले त्यावेळेस इंग्रजांनी त्यांनी लिहिलेल्या वह्या द्यायला थोडासा उशीर लावला. मग काही जण म्हणाले की तुम्ही एवढं कष्टाने लिहिलं आणि ते मात्र तुम्हाला वह्या देत नाहीयेत, मग आता कसं करणार? मग त्यावेळेस त्यांचा विश्वास स्वतःवर एवढा होता, त्यांनी असं म्हटलं की त्यांनी वह्या दिल्या नाहीत तरी चालतील, गीता रहस्य माझ्या डोक्यात एवढं परफेक्ट बसलेलं आहे की मी सिंहगडाच्या पायथ्यावर 2 दिवस राहिलो तरी पुन्हा सगळं काही आहे तसं लिहून काढू शकतो. म्हणजे ग्रंथकाराची एखादा ग्रंथ लिहित असतानाची बुद्धी कशी असते, किती परिपक्वता असते. किंबहुना जर कोणी ग्रंथ लिहित असेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट नमुना आहे, एक उदाहरण आहे की एखादा ग्रंथ लिहित असताना किंवा कोणताही गोष्ट लिहित असताना आपण खूप काळजीपूर्वक असणं गरजेचं आहे, पूर्ण अभ्यस्त असणं गरजेचं. शास्त्रात एक वचन आहे, शतम वद एकम मालिक मालिक मालिक. 100 वेळा तुम्ही बोला, आश्वासन 100 द्या, पण लिहू नका असं म्हणतात. आश्वासन 100 द्या चालतील, आजचं आश्वासन गेलं तर गेलं, पण लिहू नका. मालिक 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 3दा सांगितलं का? 3 वेळा सांगणं म्हणजे त्याच्यात दृढता संपादित व्हावी या दृष्टिकोनातून 3 वेळा सांगितलं. आणि म्हणून लेखन करायचं असेल तर तेवढा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि गीता रहस्य हा उगीच लिहिलेला ग्रंथ नाही, अत्यंत परिपक्व अवस्थेतून आलेला ग्रंथ आहे. तोही टिळकांसारख्या व्यक्तिमत्वाकडून. टिळकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अरविंद घोष जे स्वतः अत्यंत विचारवंत समजले जातात प्रपंचामध्ये, त्यांचं एक वक्तव्य आहे की देवाने बरं केलं की टिळकांना स्वातंत्र्याच्या समरांगणामध्ये ढकललं. कारण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व जर साहित्य क्षेत्रात असतं तर ते एवढं दैदिप्यमान झालं असतं की इतर सर्व साहित्यकार हे त्यांच्या प्रकाशासमोर झुकले असते, बुजले असते. म्हणजे त्यांचं एवढं वैचारिक भूमिका एवढी श्रेष्ठ होती की त्यांनी असं म्हटलं की भगवंताने त्यांना वेगळ्या कामासाठी पाठवले आणि म्हणून साहित्यात त्यांनी रुची दाखवली, पण केवळ मनोरंजन म्हणून त्यांनी जे काही लिहिलंय ते सुद्धा आज या प्रपंचामध्ये दीपस्तंभाप्रमाणे समाजाला पथप्रदर्शक म्हणून उभे. ही त्यांची एक व्यक्तिमत्वाची उंची आहे, ज्यांचं चिंतन स्वतः अरविंद घोष करतात. तर अशा प्रकारचं गीता रहस्य. आता मी सुरुवातीला सांगितलं, ग्रंथ लिहित असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. स्वतःचा एक संशय होता तो आहे, पण त्याचबरोबर त्या काळातली परिस्थिती ती महत्वाची गोष्ट आहे. त्या काळात कोणती परिस्थिती, कोणताही ग्रंथ लिहित असताना तत्कालीन परिस्थिती तिचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं मला एक नेहमी आठवतं, काळाचा, वेळेचा, जागेचा प्रभाव ग्रंथकारावर होत असतो आणि त्या काळातील ती परिस्थिती जाणून आपण त्या ग्रंथाचा अभ्यास करावा असं सांगितलं जातं. आपल्याच विद्यापीठाचे कुलगुरू, प्रथम कुलगुरू चांदे सर होते आणि मला असं वाटतं नागपूरमध्ये एकदा वास्तुशास्त्रावर एक व्याख्यान मला चालू होते आणि त्याच्यामध्ये ते अध्यक्षीय देत होते. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा, वास्तू निर्माण करत असताना आपण ग्रंथांचा आधार घेतो, पण तो ग्रंथ कोणी लिहिलाय हेही तपासणं गरजेचं. जर तो ग्रंथ एखाद्या साऊथ इंडियन ग्रंथकाराने लिहिला असेल तर त्याने साऊथ इंडियन भौगोलिक परिस्थिती आणि तिथल्या वातावरणाला अनुसरून तो ग्रंथ लिहिलेला आहे आणि म्हणून तिथे तो योग्य आहे. तुम्ही ते सर्व काही ग्रंथ आणि त्यातील नमुने घेऊन जर तुम्ही काश्मीरात घर बांधाल तर ते तेवढं योग्य ठरणार नाही. काश्मीरातला कोणी असेल ग्रंथलेखक तर त्याचा ग्रंथ ह्या त्या भौगोलिक परिस्थितीला साजेसून असतो. त्याचा वापर तुम्ही दक्षिण भारतात केला तर तेवढं ते चांगल्या रीतीने पडेल, कामी पडेल ते सांगता येणार नाही. म्हणजे एकंदरीत ग्रंथ लिहित असताना ग्रंथकाराची स्थिती आणि त्या काळाची परिस्थिती जाणणं गरजेचं आहे.
टिळकांना वाटलं की बाबा आता आपला समाज टिळकांच्या काळामध्ये हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत वाढतो, ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं, पारतंत्र्याचं दुःख आपण सर्वजण भोगत, परतंत्र होतो, स्वातंत्र्य रहित होतो, आणि परतंत्रापेक्षा मोठं दुःख नाहीये असं शास्त्र सांगतं. स्वातंत्र्यात सर्वाधिक सुख आहे आणि परतंत्र्यात सर्वाधिक दुःख आहे असं म्हणतात. मग आता परतंत्रामध्ये असलेला समाज, दुसऱ्याच्या अधीन झालेला समाज हा कधीही उत्साही असू शकत नाही. जिथं मानवी इच्छांचं दमन होतं ती परतंत्रता कधीही सुख देणारी असू शकत नाही. आणि मग अशा प्रकारे अनेक वर्ष ब्रिटिशांची गुलामगिरी करत वाढलेला हा समाज, या समाजाला निरुत्साह निर्माण झाला होता, कोणतंही काम करण्याची सदिच्छा नव्हती, आणि हा समाज अगदी असा निश्चेष्ट झाला. आणि मग निश्चेष्ट झालेल्या समाजाला पुन्हा एकदा कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांचं कर्तव्य काय याची त्यांना जाणीव करून देत. परतंत्रामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, त्याचं महत्व आणि त्यासाठी आपलं कशा प्रकारचं योगदान असावं याची भूमिका समजावून देणं गरजेचं होतं. आणि त्या एका समाजाला उद्देशून त्यांना कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी गीता रहस्य, आणि म्हणून गीता रहस्याचं दुसरं एक नाव आहे कर्मयोग शास्त्र. गीता रहस्याचंच दुसरं एक नाव आहे कर्मयोग शास्त्र, की कर्म करण्यास समाजाला अनुकूल करणे, कर्म करण्यास प्रेरित करणे. आणि संपूर्ण गीता ज्यावेळेस आपण 700 श्लोकांची पाहतो, तर टिळकांचं असं म्हणणं आहे की पहिल्या श्लोकापासून 700व्या श्लोकांपर्यंत गीता केवळ आणि केवळ कर्मच प्रतिपादन करते. कर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा वापर गीतेच्या माध्यमातून झालेला नाहीये. उपक्रम उपसंहार पाहिला तरीही कर्मच आहे. आणि अभ्यास हा एक तात्पर्य निर्णायक लिंग म्हणून वापरला जातो, अभ्यास. मग गीतेचं ज्यावेळेस आपण पाहतो, तस्मात् युध्यस्व भारत, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृत निश्चय, कुरु कर्मैव तस्मात् त्वं कार्यम इत्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन. ही अनेक प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेली वचन आहेत. प्रत्येक ठिकाणी तस्मात् 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 हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? म्हणून, अतः, म्हणून. म्हणजे एक शास्त्र, एक विचार, एक सिद्धांत मांडला की शेवटी तस्मात् युद्धस्व भारत, म्हणून तू युद्ध कर, म्हणून तू युद्ध कर. वारंवार सांगितले, युद्ध करण्यास प्रवृत्त केले. म्हणजे याला म्हणतात अभ्यास. जी गोष्ट किंवा जे तात्पर्य आहे त्या तात्पर्यापासून श्रोत्याने विचलित होऊ नये म्हणून वारंवार त्या तात्पर्याचा पुनरुच्चार केला जातो. आणि मग तात्पर्य अर्थाचा किंवा अभीष्ट विषयाचा पुन्हा पुन्हा केला गेलेला जो उच्चार आहे त्याला अभ्यास असं म्हणतात. जसं तुम्ही छांदोग्य उपनिषद पाहाल तर छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी 9 वेळा सांगितलेलं. तत्वमसी 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 9 वेळा सांगितलेलं. प्रत्येक दृष्टांताचा शेवट तत्वमसी. का? तो अभ्यास आहे. वारंवार ज्यावेळेस एखादा अभ्यासक वाचत असतो त्याला कळावं तत्वमसी हा महत्वाचा उपदेश, म्हणून त्याचा वारंवार अभ्यास केले. तसं गीता आपण ज्यावेळेस पाहतो तर टिळकांच्या मतानुसार सर्व ठिकाणी तस्मात् म्हणून कर्म करण्यास प्रवृत्त केले, दुसरं काहीच नाही. कर्म, वारंवार कर्म करण्यास प्रवृत्त केले. आणि सामान्यतः पाहिलं तर टिळकांनी असा एक मुद्दा मांडलेला आहे की संपूर्ण गीतामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. 2 निष्ठा, एक आहे सांख्य निष्ठा आणि दुसरी आहे योग निष्ठा. सांख्य योग आणि कर्मयोग. सांख्य म्हणजे ज्ञान, संख्या या शब्दापासून तयार झालेलं आहे. तर त्या शास्त्राचं मूळ तर ते ज्ञान या अर्थाने, नंतर त्याच्यामध्ये 25 तत्व आली म्हणून त्याला संख्या सांख्य असं झालं. पण संख्यान म्हणजे ज्ञान. मग सांख्य योग जो आहे तो आत्मज्ञानपर आहे. ज्ञान, आत्मज्ञान. आणि मग भगवंताने सर्वप्रथम ज्यावेळेस अर्जुन किंकर्तव्य विमूढ झालेला आहे, स्वतः युद्धातून माघार घेत आहे, मग त्या अर्जुनाला उद्देशून
सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे? सांख्य मार्ग सांगितलेला आहे. दुसरा अध्याय कोणता आहे? सांख्य योग आहे. अर्जुन विषाद योग पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय जो आहे तो सांख्य योग. म्हणजे सर्वप्रथम आत्मज्ञानाचं संन्यस्त भूमिकेचं वर्णन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आत्मज्ञान काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका नचैनम क्लेदयंती आपो न शोषयति मारुत, अशा प्रकारचा विचार मांडला. अशोच्यानो शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूश्च नानुशोचन्ति पंडिता, असं सांगितलं. वासांस जीर्णानी यथा व्याय नवानी गृह्णाति नरोपराणी, अशा प्रकारे दृष्टांत देऊन सांगितलं की तू ज्याच्याबद्दल शोक करतोय त्याचं कारण मला कळत नाही. तू नक्की शोक कशाबद्दल करतोय? नाश कोणाचा करतोय? शरीराचा नाश का आत्म्याचा नाश? जर तू आत्म्याचा नाश मी करणार अशा भूमिकेत असशील तर आत्म्याचा नाश कोणीही करू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, आणि म्हणून आत्म्याचा नाश हा विषयच नाही. मग तू शोक का करतोय? आत्मा नष्टच होणार नाही, तुझ्याकडून मारलाच जाणार नाही, मग त्याच्याबद्दल तुला शोक करायची गरज नाही. ठीक आहे, मी देहाचा नाश करतोय या भूमिकेतून मग शोक करतोय असं जर अर्जुन म्हणत असेल तर कृष्णाने सांगितलं की देह काय तू आज नष्ट नाही केला म्हणून तो राहणार आहे का तसाच? कधी ना कधी तो नष्ट होणारच आहे. का? नाशिवंत देह. क्षीयते इति शरीरम, शरीराची व्युत्पत्तीच आहे. क्षीयते, क्षणाक्षणाला जे क्षीण होतं त्याला शरीर म्हणतात. आज तू या शरीराला वाचवलं पण उद्या ते नष्टच होणार. म्हणून शरीर हा नाशिवंत आहे, आणि मग देह नाशिवंत असल्या कारणाने आज नाही तर उद्या त्याचा नाश निश्चित आहे. आणि म्हणून तू आधी एक सांग की तू देहाच्या दृष्टीने शोक करतोय का आत्म्याच्या? दोन्ही दृष्टीने शोक करण्याची गरज नाही सांगितलं. हा सांख्य योग, आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचं चिंतन, सदसद विवेक बुद्धी, नित्य अनित्य वस्तू विवेक करून दिला त्याला. प्रपंचात नित्य काय अनित्य काय, नित्याबद्दल शोक करायची गरज नाही, अनित्याचाही शोक करायची गरज नाही. बरोबर? जो नित्य पदार्थ आहे त्याच्याबद्दल शोक करायची गरज नाही, कारण तो कधीही नष्ट पावणार नाही. आणि जे नक्कीच नष्ट पावणार आहे त्याच्याबद्दल शोक करून फायदा नाही, कारण कितीही शोक केला तरी त्याचा नाश हा निश्चित आहे. ही सांख्य बुद्धी मांडली, पण नंतर कृष्णालाच वाटलं की या सांख्य बुद्धीने हा काही युद्धाला तयार होणार नाही, नक्कीच हा युद्धाला तयार होणार नाही. मग कुठेतरी कृष्णाला वाटलं की सांख्य बुद्धीने, आत्मज्ञानाने संन्यस्त भूमिकेतून जर अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन हा समजणार नाही, आणि म्हणून मग कर्मयोगाची स्थापना त्यापुढे केली. मग तिथून पुढे कर्मयोग मांडला, संपूर्ण कर्मयोग. कर्म का करायचं? नाहीतर बघा, जर गीतेला किंवा भगवंताला आत्मज्ञान सांगण्याची इच्छा असते गीतेच्या माध्यमातून, टिळकांचं म्हणणं असं आहे, जर भगवंताला गीतेच्या माध्यमातून आत्मज्ञान सांगण्याची इच्छा असते तर ते कशासाठी? संन्यस्त भूमिकेसाठी, सर्व कर्म त्यागासाठी. पण तो स्वतः सर्व कर्माचा त्याग करून बसलेला आहे ना. अर्जुन स्वतः कर्माचा त्याग करून बसलेला आहे, मला कर्म करायचं नाही म्हणतोय, भिक्षाटनासाठी प्रवृत्त झालेला आहे, म्हणजे तो संन्यास स्वीकारू इच्छितोय. मग चांगली गोष्ट आहे ना, आत्मज्ञानासाठी तो संन्यस्त भूमिकेतून पुढे जातोय. देवाला तर आनंद व्हायला पाहिजे होता, पण भगवंताने विचार केला की नाही, अशा प्रकारचा संन्यस्त मार्ग याच्यासाठी योग्य नाही. मग याच्यासाठी योग्य काय? याचा स्वधर्म युद्ध करणं, आणि म्हणून तो स्वधर्म त्याने पाळावा या उद्देशाने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग मांडून पुन्हा तो तिथे संपवला. तो सांख्ययोग अर्जुनासाठी योग्य नाही असं म्हणून मग पुन्हा कर्मयोगाची स्थापना केली की कर्म तस्मात युद्धस्व भारत, तू कर्म कर, तू वारंवार कर्म करण्यावर आग्रह तिथे केलेला आहे. आणि म्हणून समग्र गीताशास्त्र त्याचा ज्यावेळेस आपण बारकाईने विचार करू तर टिळकांची भूमिका हीच आहे की गीतेमध्ये ज्ञान, भक्ती, यज्ञ, योग, ध्यान, समाधी या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. नाही आल्या असं मी मानत नाही, आलेल्या आहेत, मीही त्यांना स्वीकारतो. पण गीता कशासाठी आहे? कर्म करण्यासाठी. गीता कशासाठी? कर्माचं प्रतिपादन करण्यासाठी.
गीता ज्ञानाचं प्रतिपादन करत नाही, गीता भक्तीचं प्रतिपादन करत नाही. हा, अनुषंगाने त्या गोष्टींचं चिंतन येत आहे, पण मुख्यत्वे गीतेचा जर आत्मा जर काय असेल, ज्याच्यासाठी गीता उच्चारलेली आहे, ती फक्त आणि फक्त कर्मयोग सांगण्यासाठी. आणि अशा प्रकारचा कर्मयोग या समग्र गीतेच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि त्याच्यावर टिळकांनी त्या काळातील समाजाला उद्देशून श्रीशाय जनतात्मने, त्या जनतेला उद्देशून ग्रंथ लिहिला की जी जनता कर्मापासून, आता त्या जनतेला सांप्रदायिक गीतार्थ काय गरजेचा, मोक्षाची गीता. अहो, ज्यांना कर्म करण्याचीच इच्छा उरली नाही त्यांना कर्म चांगलं का वाईट सांगण्याची गरजच काय. जे कर्मच करत नाही, हा, जो कर्म करतोय त्याला तुम्ही सांगा हे चांगलं आणि हे वाईट आहे. पण जो मुळात कर्म शून्य झालेला आहे त्याला कर्म चांगलं का वाईट हे सांगण्याचा अर्थ नाही. त्याला कर्म करण्यास प्रेरणा देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम कर्म करणे हा पहिला मुद्दा आहे. मग केल्यानंतर कोणतं करायचं, हे योग्य हे अयोग्य याची जाणीव हा पुढची पाहिजे. पण सुरुवातीला ते कर्मापासून अत्यंत अलिप्त झालेला जो समाज आहे, तो कर्तव्य विमुख झालेला जो समाज आहे, त्या समाजाला या गीतेच्या माध्यमातून प्रचोदित करणं आणि कर्म करण्यास प्रवृत्त करणं हा टिळकांचा एक महत्वाचा आशय आहे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला संपूर्ण गीतेवर व्याख्यान लिहिलं, पहिला खंड लिहिला, त्याच्यामधून सगळे मुद्दे मांडले. पण नंतर त्यांना असं वाटलं की मी ग्रंथ लिहिलेला आहे पण यातील प्रत्येक श्लोकावर सुद्धा त्याच प्रकारचं लेखन होणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी पुन्हा दुसरा खंड लिहिला ज्याच्यामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक घेऊन त्याच्यावर स्वतःचं मत मांडले, इतरांची मतं मांडून मग ती स्वतःचं मत कशा प्रकारे योग्य आहे हे दाखवले. असे दोन खंड आहेत. एकामध्ये गद्यात्मक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये गद्य स्वरूपात संपूर्ण गीता ही कर्मयोग परक कशी आहे ते मांडलं. आणि नंतरच्या 18 अध्याय, दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये 18 अध्याय आणि त्या अध्यायामध्ये असणाऱ्या श्लोकांवर कशा प्रकारे गीतेच्या कर्मयोगाचा प्रभाव आहे तो दाखवून गेलेला. तर हा महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गीतेवर भाष्य लिहित असताना त्याची कर्मयोग परकता दाखवत असताना टिळकांनी कर्मयोगाची चतुसूत्री मांडली. कर्मयोगाची चतुसूत्री, ते असं म्हणतात की हा संपूर्ण कर्मयोग रहस्य नामक जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं बीज जर कुठे असेल तर गीतेतील एका श्लोकामध्ये, ज्याला ते आपल्या संपूर्ण कर्मयोग रहस्याची चतुसूत्री असं म्हणतात. श्लोक एकच आहे पण त्यातला प्रत्येक पाद हा स्वयं एक सूत्रात्मक आहे आणि तो सर्वांच्या परिचयाचा आहे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्वकर्मणी. हा टिळकांचा सर्वाधिक प्रिय श्लोक आहे, अत्यंत आवडीचा श्लोक. आणि या श्लोकाला टिळक संपूर्ण कर्मयोगाची चतुसूत्री अशी म्हणतात. मग काय सांगायचंय त्यांना याच्यातून? कर्मण्येव अधिकार असते, प्रत्येक व्यक्तीचा हा कर्मावर अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कर्म हे केलंच पाहिजे, कर्मापासून सुटका नाहीये, कर्म हे करायलाच पाहिजे. कोणी एक व्यक्ती म्हणेल मी कर्म करत नाही, आपण तसे राहू सुद्धा शकत नाही. कारण गीता स्वतः सांगते की बाबा जो कोणी व्यक्ती या प्रपंचात जन्माला आलेला आहे, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. प्रपंचात असा एकही व्यक्ती नाहीये जो अकर्मकृत बसतो, काम न करता बसतो, असं होऊच शकत. म्हणजे आपल्याला हे कर्म हे करायचंच आहे. कर्मण्येव अधिकार असते. अधिकार म्हणजे इथं अधिकार असा नाही अर्थ घ्यायचा. कर्म हे आपलं कर्तव्य आहे. कर्मण्येव अधिकार असते, आपलं कर्तव्य आहे कर्म, आणि ते कर्तव्य आपण पाळायलाच पाहिजे. प्रत्येकाने कर्म हे केलंच पाहिजे. मी कर्म करणार नाही असं जर म्हणत असाल तर ते अयोग्य आहे. कर्मण्येव अधिकार असते. पण आता कर्म केलं की त्याच्याबरोबर आपसुकच येते एक गोष्ट, काय? कर्माचं फळ. किंबहुना आपण कर्म करतो ते फळाला पाहूनच करतो. आपण जे काही कर्म करतो ते कर्म करण्याची सद्बुद्धीच आपल्या मनात फळ बघून होत असते.
अन्यथा आपण कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही. आपण म्हणतो ना, प्रयोजनवान उद्दिष्ट न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजन नसेल तर मूर्ख मनुष्याचीही प्रवृत्ती होत नाही. आपण तर बुद्धिमान आहोत, बुद्धिवंत आहोत. मग आपली प्रवृत्ती जी होत असते कोणतंही कर्म करण्यास, मग ती कर्म करण्यास जी प्रवृत्ती होते त्या प्रवृत्तीला काय कारण काय आहे त्याचं? कारण त्या कर्माच्या माध्यमातून निर्माण होणारं फळ, ते फळ आपल्या डोक्यात असतं आणि ते फळ डोक्यात ठेवून आपण कर्म करत असतो. इथं आपली घालमेल होते, चूक होते. आपण त्या फळाबद्दल जास्त विचार करतो. म्हणून इथं पहिला उपदेश दिलाय, कर्मण्येव अधिकार असते. तुम्ही फक्त कर्माबद्दलच विचार करा, कर्म करा, कारण तुमचा अधिकार तेवढ्याच मर्यादित आहे. मा फलेषु कदाचन, दुसरं सूत्र, मा फलेषु कदाचन, म्हणजे तुमचा अधिकार, तुमची आवड किंवा तुमची प्रवृत्ती ही कर्मापुरती ठेवा. कर्म न करता किंवा कर्म करताना फळाबद्दलची अत्यधिक आकांक्षा अंतःकरणात ठेवू नये. कारण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची अत्यधिक तीव्रतम आकांक्षा अंतःकरणात ठेवून आपण कर्म करतो, त्याच्यातून संग निर्माण होतो, त्या फळाबद्दल फळाची आसक्ती निर्माण होते आणि त्याचे विपरीत परिणाम त्या मानवावर होत असतात. त्याचा एक मोठा इतिहास आहे, तो मी सांगत नाही. पण सामान्यतः एवढं कळतं की मनुष्याचं काम हे कर्म करणे आहे, कर्माच्या फळाची आशा ठेवणे नाही. फलाशा हे मनुष्याला जीवनामध्ये दुःख देत असते. आपण कोणतंही कर्म करतो त्यातून आपल्याला फळाची अपेक्षा असते, ती आपली इच्छा असते, मला एवढं मिळायला पाहिजे. मग तेवढं नाही मिळालं की मनुष्य दुःखी होतो, मला हे नाही मिळालं. मग कर्म करूनही फळाची प्राप्ती ती होणार आहे, पण ती एवढ्या प्रमाणात पाहिजे, ही जी आपली बुद्धी असते त्या बुद्धीमुळे मनुष्य दुःखी होत असते. म्हणून टिळकांनी सांगितलं की तुम्ही एक करा, कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्मापुरताच तुमचा अधिकार मर्यादित ठेवा. कर्माच्या फळाची आशा किंवा कर्माचं फळ असंच असायला पाहिजे, ही जी भूमिका आहे तो तुमचा विषय नाही. कर्माचं फळ देण्याचं काम दुसरा करणार, तो ईश्वर आहे, तो त्याच्या बुद्धीनुसार कर्माचं फळ देईल. आपण त्याच्यामध्ये स्वतःचा विचार करणं योग्य नाही. मा कर्म फल हेतुर्भू, तिसरी गोष्ट सांगितली, फळाची आशा करू नका, फळाबद्दल चिंतन करू नका आणि फळाची आशा, तीव्रतम इच्छा, आसक्ती ती तुमच्यामध्ये नसावी. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. आता शेवटची ही जी ओळ आहे ती अत्यंत महत्वाची. ज्यावेळेस आपण ह्या पहिल्या 3 ओळी ऐकू, तुमचं काम फक्त काम करायचंय, ठीक आहे काम करू, फळाचं चिंतन करायचं नाही, फळाचं चिंतन करायचं नाही, फळाची आशा सुद्धा करायची नाही. अहो मग आशाच करायची नाही, फळच घ्यायचं नाही, मग काम तरी कशाला करायचं? कारण काम नाही केलं तर फळ नाहीच ना मिळणार. आता काम करून फळाची आशा नको किंवा अवघड जातं. आम्ही एक करतो, आम्ही कामच करत नाही. जर काम केलंच नाही तर फळ मिळेल का? नाही. मा कर्मफल हेतुर्भू, मग ते सहज साधलं जातंय, कामच करायचं. काम नाही केलं तर फळाची आशा आमच्यामध्ये राहणार नाही. मग त्याच्यावर पुन्हा अशी भूमिका निर्माण होऊ नये समाजात, म्हणून चौथा पाठ तसा गेला, माते संगो अकर्मणी. माते संगो अस्तु अकर्मणी, तुमचा अकर्मणी संघ हा, तुम्ही अकर्म म्हणजे कर्म न करण्यात आसक्त होऊ नका, म्हणजे कर्म करा. माते संगोस्तु अकर्मणी, अकर्मणी म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ नका, नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ नका. नैष्कर्म्य स्थिती ही नाहीये तुमच्यासाठी, म्हणजे कर्म करायचंय, कर्माच्या फळाबद्दल विचार नाही करायचा, कर्मफळाची आशा करायची नाही. आणि शेवटी सांगितलं की कर्मफळाची आशा सोडण्यासाठी, कर्मफळाचं चिंतन सोडण्यासाठी तुम्ही कर्मच करायचं सोडून द्याल तर तसंही जमणार नाही. माते संगोस्तु अकर्मणी, शेवटी सांगितलं की तुम्ही कर्म हे करतच राहायला पाहिजे. म्हणजे तोच सिद्धांत जो उपनिषदांनी सांगितलं, कुर्वन्येवेह कर्माणि जिजीविषयेत शतम समान. तर 100 वर्ष अशा प्रकारचं कर्म करत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या 4 एकंदरीत श्लोकाच्या पादांना टिळकांनी विशेष महत्व दिलं. ते म्हणतात की हे 4 श्लोक
म्हणजे संपूर्ण गीतेचा सार आहे. या 4 गीतेच्या श्लोकातून, या पादांमधूनच खऱ्या अर्थाने कर्मयोग सांगितलेला आहे. आणि म्हणून शेवटी संन्यास आणि त्याग 18व्या अध्यायामध्ये ज्याचं, बघा गीतेमध्ये सगळ्यांनी त्याला 18वा अध्याय जो आहे, जो उपसंहारात्मक अध्याय, त्याला संन्यास योग म्हटलेले. पण टिळक म्हणतात की तो संन्यास योग नाहीच. बघा टिळक म्हणतात तो अर्जुन उत्थान योग आहे. जो अर्जुन पहिल्या अध्यायात बसलेला आहे, तो अर्जुन 18व्या अध्यायात उठलेला आहे. स्थितोस्मी गतसंदेह, म्हणजे तो अर्जुन उत्थान. ते म्हणतात की याचं नाव बदलायला पाहिजे 18व्या अध्यायाचं. 18व्या अध्यायाचं नाव अर्जुन उत्थान योग पाहिजे. कारण अर्जुन युद्ध करण्यासाठी उभा राहिलेला आहे, कर्म करण्यास प्रवृत्त झालेला. आणि म्हणून कर्म करण्यास प्रवृत्त झाल्यामुळे तो उभा राहिलाय, म्हणून त्याला संन्यास म्हणजे काय, सोडून दिलंय का त्यांनी? नाही सोडून दिलं. संन्यासाची भूमिका त्याची पहिल्या अध्यायात आहे, म्हणून त्याला आपण विषाद म्हणलेलं. 18व्या अध्यायात तर तो उभा राहिलेला आहे युद्ध करण्यासाठी, आणि म्हणून तो उत्थान योग व्हायला पाहिजे असं टिळकांनी विशेषत्वाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर 18व्या अध्यायामध्ये संन्यास आणि त्याग या 2 गोष्टींवरही विचार करत असताना काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु, काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास सांगितलं. आता मग तिथं मीमांसकांनी सांगितलेलं नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, त्यात एक काम्य कर्म आहे, कोणती ना कोणती एक इच्छा, आणि त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी केलं जाणारं कर्म त्याला काम्य कर्म म्हणतात. ते स्वर्गाच्या प्राप्तीसाठी ज्योतिष्टोम नावाचा याग केला तर त्याला आपण काम्य कर्म म्हणतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या इच्छेची परिपूर्तता व्हावी या उद्देशाने केलं जाणारं कर्म ते काम्य कर्म. आणि दुसरं त्याग, सर्व कर्म फलत्यागम, सर्व कर्म फलत्यागम. बघा आणखी एक महत्वाची गोष्ट, संपूर्ण 18 अध्यायांमध्ये कुठेही कृष्णाने कर्माचा त्याग करा असं म्हटलेलं नाही. कर्म फळाचा त्याग करा, कर्माची आशा तिचा त्याग करा असं म्हटलेलं आहे. कर्म त्याग कुठेही सांगितलेला नाही, कर्म फलत्याग सांगितलेलं. सर्व कर्म फलत्यागम राहुत्यागम विचक्षणा. सर्व कर्माचा त्याग नाही, कर्माच्या फळांचा त्याग करणं म्हणजे त्याला त्याग असं म्हणायचं. संन्यास आणि त्याग सामान्यतः या 2 शब्दांचा अर्थ ज्यावेळेस आपण शब्दकोशानुसार पाहू, दोन्हींचा अर्थ सोडणे असा होतो. संन्यास म्हणजेही सोडणे, त्याग म्हणजेही सोडणे, सोडण्याची बुद्धी. पण मग विशेषत्वाने तिथं विचारलंय अर्जुनाने, संन्यास आणि त्याग यातला फरक काय? म्हणजे त्याच्यात फरक आहे. एका ठिकाणी काम्य कर्माचाच फक्त त्याग आहे, काम्य कर्माचा त्याग आहे, आणि त्यागामध्ये काय आहे, सर्व कर्म फळांचा त्याग. हा मोठा फरक आहे, फळाचा त्याग आणि कर्माचा त्याग. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आहे, आणि सर्व कर्म फळांचा त्याग म्हणजे त्याला खरा त्याग नाही. तर ही भूमिका. आणि म्हणून याच्यावरून अंततोगत्वा उपसंहार करताना ते असं म्हणतात की वस्तुतः प्रपंचामध्ये 2च प्रकारचे कर्म आहेत, एक सकाम कर्म आणि दुसरं निष्काम कर्म. सकाम कर्म म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामनेपोटी केलं जाणारं कर्म, ते तुम्हाला अभ्युदय किंवा निश्रेयस प्राप्त करून देईल असं नाही. पण निष्काम कर्म ही टिळकांची म्हणजे विशेषत्वाने त्यांना वाटतं, कर्मयोग जो काही मांडलेला आहे गीतेच्या माध्यमातून, तर त्यांना असं म्हणायचं की तिथं निष्काम कर्म म्हणजे कोणतीही कामना अंतःकरणात न ठेवता, फलाशा न ठेवता कर्म करत राहणं. कर्म करायचंच आहे, फक्त त्याच्या फळाची आशा ठेवायची नाही. आणि मग शेवटी ते कर्मयोगाची व्याख्या सांगत असताना ज्ञान भक्ती यांचाही स्वीकार करतात, आणि ते म्हणतात की भगवद्गीतेमध्ये ज्ञान मूलक भक्ती प्रधान कर्मयोग मानलेला. ज्ञान मूलक भक्ती प्रधान कर्मयोग मानलेला म्हणजे कर्मयोगच आहे. ज्ञानयोग जो सांगितला तोही कर्मासाठीच सांगितलेला, भक्ती सांगितली तीही कर्मासाठीच सांगितली.
आणि म्हणून हा कर्मयोग ज्ञानमूलक आहे आणि भक्तिप्रधान आहे. तर ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग, तो कर्मयोग गीतेच्या या 18 अध्यायाच्या माध्यमातून अर्जुनाला निमित्त करून कृष्णाने मांडलेला आहे. आणि त्याच्यावर विशेषत्वाने आजपर्यंत जशा प्रकारे कृष्णाचं अभिप्सित आहे तशा प्रकारचं विवेचन झालं नाही. आणि म्हणून आजच्या काळाला अनुसरून भगवंताचा तो अर्थ उपस्थापित करण्यासाठी त्यांनी गीता रहस्य नामक ग्रंथ लिहिला, की ज्याच्या माध्यमातून त्यांना असं वाटतंय की सुरुवातीला जसं म्हटलंय, तथापि चापलादस्मी वक्तुम तम पुनरुद्यतः शास्त्रार्थान सम्मुखीकृत्य रत्नान नव्यै सहोचितैः. उचितैः त्या काळामध्ये जे उचित आहे त्या उचित प्रयत्नांनी युक्त अशा प्रकारचं गीतेचं तत्व मी या ठिकाणी मांडत आहे. आणि म्हणून संपूर्ण गीतेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्या अभ्यासाच्या माध्यमातून एक कळतं की गीताशास्त्र हे फक्त आणि फक्त कर्मच सांगणार आहे. पण टिळकांनी एवढं मात्र विशेषत्वाने सांगितलंय की मी ज्ञानाचा किंवा भक्तीचा विरोध करतोय असं नाहीये, त्यांचं खंडन करतोय असं नाहीये. या दोघांचंही महत्व गीतेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. पण गीतेचा तात्पर्य अर्थ जो आहे, ते तात्पर्य मात्र कर्मयोगातच आहे. पण त्या कर्मयोगाला व्यवस्थितरित्या जर पोहता येत असेल तर त्याला ज्ञानमूलक आणि भक्तिप्रधान या दोन गोष्टींची जोड असणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून गेलं तर शेवटी नष्टो मोह स्मृतिर्लब्धा अशा प्रकारची जी भूमिका आहे ती भूमिका प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक अशा प्रकारे गीता रहस्य नामक ग्रंथाच्या माध्यमातून कर्मयोगाची स्थापना टिळकांनी केलेली आहे. आणि विशेषत्वाने हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले. आजच्या या म्हणजे 19व्या शतकामधला सर्वोत्कृष्ट ग्रंथ गीतेवरील म्हणता येईल. स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा अनासक्तीपर गीता लिहिलेली. कारण टिळक आणि महात्मा गांधी दोघेही स्वातंत्र्य योद्धे असले तरी सुद्धा दोघांची शैली वेगळी होती. हे शठम प्रति शाठ्यम करणारे टिळक होते आणि शठम प्रति सत्यम असे वागणारे महात्मा गांधी. दोघांच्यावर वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव होता. आणि म्हणून त्यांनी अनासक्ती योग गीतेच्या माध्यमातून मांडलेला आहे. पण तो मांडत असतानाही त्यांनी विशेषत्वाने टिळकांच्या गीतेचं वर्णन केलं की अशा प्रकारचा ग्रंथ या काळामध्ये होणं ही सगळ्यात मोठी या काळातल्या लोकांची उपलब्धी आहे. आणि गीतेवरील तो सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे असं मांडणी महात्मा गांधींनी कानपूर मधल्या एका त्यांच्या व्याख्यानामध्ये विशेषत्वाने केली होती टिळकांच्या बद्दल. तर असा हा जो गीता रहस्यात्मक ग्रंथ आहे ज्याच्या माध्यमातून आजच्या काळामध्ये गीता ही कोणत्या प्रकारे घ्यायला पाहिजे, गीतेतून कशा प्रकारे कर्मयोग मांडलेला आहे, इतर प्राचीन मतांची खाडाखोड न करता त्यांनाही त्यांच्या उंचीनुसार योग्यता प्रदान करून एक समन्वयात्मक मार्ग काढून गीतेचा जो तात्पर्य अर्थ आहे तो समाजासमोर मांडण्याची एक वेगळी हातोटी या गीता रहस्याच्या माध्यमातून टिळकांनी दाखवलेली आहे. कारण मी विशेषत्वाने मला या ग्रंथाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर इतर ग्रंथ ही खंडनात जास्त रमलेली, मंडनापेक्षा खंडनामध्ये. पण टिळकांचं ज्यावेळेस आपण गीतेवरील व्याख्यान वाचतो त्यावेळेस मात्र ते कोणत्याही प्रकारचं खंडन मंडन करत नाही. त्या ज्या गोष्टी आहेत काही ठिकाणी ज्यावेळेस आता बघा गीतेमध्ये कृष्णाची वेगवेगळी नावं येतात, कुठे मधुसूदन म्हटलंय, कुठं हरिसूदन म्हटलंय, कुठं कृष्ण म्हटलंय, कुठं काय म्हटलंय. सांप्रदायिक आचार्यांनी त्या प्रत्येक नावाचं एक वैशिष्ट्य मांडलं. ते नाव तिथं का आलं त्याचं वैशिष्ट्य त्यांनी मांडलेलं. पण टिळक ज्यावेळेस करतात त्यावेळेस पहिल्याच अध्यायामध्ये ते एक टीप देतात की प्रसंगानुसार गीतेमध्ये श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणा कृष्णाला म्हणा वेगवेगळी नावं येतात. सांप्रदायिक लोकांनी त्याच्यावर खूप उहापोह पटुत्व दाखवलेले आहे, त्याचे अनेक अर्थ दाखवलेले आहेत, मांडलेले आहेत, ते कसे पूरक आहेत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्यांच्यासारखी श्लोकांची ओढाताण मी करणार नाही. कारण त्यांचा हेतू सिद्ध आहे. त्यांना संप्रदायानुसार गीता न्यायची नाहीये. त्यांना गीता ज्या संप्रदायाचा पगडा त्यांच्या बुद्धीवर आहे त्याच्यानुसार न्यायची नाहीये. त्यांचं फिक्स आहे डोक्यात मला कर्मयोग मांडायचं.
ज्यावेळेस एखादा ग्रंथकार एखाद्या संप्रदायाने प्रभावित होऊन लिहितो, त्यावेळेस त्याला काही गोष्टी नाही पटल्या तरी मांडाव्या लागतात आणि तिथं लगेच त्याची दुर्बलता जाणवून येते. कोणताही ग्रंथकार ज्यावेळेस अंतस्फूर्तीने एखादा ग्रंथ लिहित असतो ना, पण जर एखाद्या संप्रदायाचा विचार जर त्याला मांडायचा असेल, मग त्या प्रभावाखाली येऊन त्या शास्त्रीय श्लोकाची ओढाताण जी केली जाते ती वाचकाला लगेच कळून येते. पण सांप्रदायिकता असल्यामुळे ते सगळं आपण आर्षत्वात साधू, आचार्यांनी सांगितलंय म्हणून ते सत्य आहे असं मानून पुढे जातो. पण टिळक आधीच सांगतात, मी कोणत्याही संप्रदायाच्या प्रभावाखाली ग्रंथ लिहित नाही, ही त्यांची खासियत. पण तशा प्रकारे कोणत्याही संप्रदायाच्या प्रभावाखाली लिहित असल्यामुळे ते म्हटले, हे जे काही शब्द आहेत या शब्दांवर मी व्याख्यान करणार नाही, कारण मला त्याच्यात काही तथ्य जाणवत नाही. कृष्णच येतो, त्याला मधुसूदन म्हणा, हरिसूदन म्हणा, कृष्ण म्हणा किंवा आणखी काय म्हणा, तो कृष्णच आहे, म्हणून त्याचं शाब्दिक चिंतन मी करत बसणार नाही. माझं एक आहे, कृष्णाने अर्जुनाला, बसलेल्या अर्जुनाला जे उठवलंय आणि काम करण्यास, कर्म करण्यास प्रवृत्त केलंय, ती प्रवृत्ती समाजामध्ये कशी निर्माण होईल, तो माझा सदुद्देश आहे. आणि त्या सदुद्देशालाच धरून मी ग्रंथाचं रचना करणार आहे. इतर कोणताही सांप्रदायिक हेतू, म्हणजे अद्वैताची मांडणी करायची, भक्तीची मांडणी करायची, विशिष्टाद्वैताची मांडणी करायची, द्वैताची मांडणी करायची, हा असा कोणताही माझा हेतू या गीता रहस्याच्या माध्यमातून मी मांडणार नाही, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली. आणि म्हणून आजच्या अर्वाचीन काळातलं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं गीतेवरचं भाष्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी शंकराचार्यांचं मत योग्य आहे तिथं मोठ्या मनाने ते स्वीकारलेले आहे. जिथं त्यांना वाटतं यांनी सांप्रदायिक ओढाताण केलेली आहे, तिथं त्यांनी ती सांप्रदायिक ओढाताण कशा प्रकारे होते याचं मुद्देसूद विवरणही केलेले. आणि म्हणून जे काही विचार मांडलेले ते प्रमाण पुरस्सर मांडलेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या दोन्ही खंडांचं वाचन करतो, त्यावेळेस गीता ही कशा प्रकारे कर्मास अनुकूल आहे, कर्म करण्यास कशी प्रवृत्त करते, याचं ज्ञान वाचकाला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी तरी या गीता रहस्याचं वाचन, कारण तो मूलतः मराठीत ग्रंथ आहे, त्याच्या नंतर इंग्रजी, हिंदी असे अनेक अनुवाद झाले, पण मूल हा मराठीत आहे. आणि म्हणून तिथं ही टिळकांची भाषा आणि एवढ्या मोठ्या विद्वानाचं लेखन वाचण्याची संधी जर मिळत असेल तर नक्कीच आपण स्वीकारावी. आणि रत्नागिरी आणि टिळकांचा खूप मोठा संबंध आहे. आणि म्हणून मराठी सरांनी सांगितलं की आपण थोडस टिळकांच्या गीता रहस्याबद्दल बोलू. मग जेवढं शक्य होतं तेवढं, कारण तो ग्रंथ खूप व्यापक आहे आणि ग्रंथातील विषयही खूप व्यापक आणि खोल आहेत, गंभीर आहेत. पण सोप्या भाषेत जसा तो विचार मांडता येईल तसा मांडण्याचा प्रयत्न मी केला. यद्यत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मी नाही, यद्यत्र असौष्ठवम किंचित तन मम एव गुरोर नाही. तर या 2 दिवसांची गीतेची सेवा करण्याची, गीतेला पुष्पांजली समर्पित करण्याची संधी मला रत्नागिरी उपकेंद्राच्या माध्यमातून मराठी सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष धन्यवाद या ठिकाणी मानतो. आपण सर्वजण उपस्थित झालात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद.